जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, ओमकार चट्टोपाध्याय ओमकार चट्टर यांनी एक मला प्रश्न विचारला होता की रामकृष्ण हरी महाराज नमस्कार केला, मला अशी माहिती हवी आहे की भगवान बौद्ध यांचा जर 9वा अवतार असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये बौद्ध मत खंडितू वार्तिकांचा असा उल्लेख का आलेला आहे। म्हणजे यांना काय सांगायचंय की भगवान बुद्ध जर हे बुद्ध अवतार मानलेत आहेत, आता शब्दार्थ घेतो फरा, तर मग ज्ञानेश्वरीमध्ये बौद्ध मत खंडितू वार्तिकांचा असा का शब्द आलेला आहे, ही त्यांची शंका आहे। कारण आपल्या अनेक 33 कोटी देवदेवता आपल्या होऊन गेलेले आपल्या हिंदू धर्माच्या म्हणा, आपल्या संस्कृतीच्या म्हणा, त्यांना साहजिकच प्रश्न पडला की भगवान बुद्ध ते बौद्ध आलेले बरं का, त्याचा अर्थ पण सांगतोय। तर भगवान बुद्ध यांना 9वा अवतार मानला असताना देखील मग त्यांना बौद्ध मत खंडितू म्हणजे बौद्ध मत खंडन केलेलं आहे कुणी गणेशानं, आणि ते एक हातात दात वगैरे धरलेला आहे, ते खंडितू म्हणून सांगितलेलं आहे ते। पर याचा उल्लेख मी करत असताना आणखी एक सांगतो, दुसरा प्रश्न आहे त्यांचा, जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध ह्याच्या शिवाय वाचायच नाही आम्हाला, जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध एकच असतील तर विहारात कीर्तन भजन का नाही, किंवा कीर्तनात भगवान बुद्धांची कथा का नाही। प्रश्न दोनच आहेत त्यांचे। कसे, भगवान बुद्ध 9वा अवतार आहेत, मग 9वा अवतार असताना इतर अवतारांची जशी वेगवेगळी पूजा केली जाते, श्रीरामाची केली जाते, भगवान श्रीकृष्णांची केली जाते, भगवान परशुरामांची केली जाते, पलीकडले 4 जे अवतार आहेत सुरुवातीचे ते एक थोडक्यात ज्याला आपण म्हणतो की प्राणी मात्रांच्या संदर्भामध्ये आहे ते अवतार, कच्छ वच्छ मरावरा कच्छ मस वराह वगैरे, तर ते अवतार वेगळेच। त्याच्यानंतर नरसिंह अवतार आला, वामन अवतार झाला, वामन अवतार नंतर राम झाला, परशुराम झाला, राम झाला, कृष्ण, बुद्ध, म्हणजे हे 9 अवतार झाले असे। तर 9 अवतारामध्ये विचारणारा प्रश्न असे, मग हे जर हिंदूचेच अवतार आहेत ना, मग पर्यायानं बुद्ध हे हिंदूच असू शकतील, मग हिंदू जर असतील तर मग त्यांना 9 अवतारामध्ये त्यांची पूजा अर्चा का केली जात नाही। श्रीकृष्णांची जशी पूजा अर्चा केली जाते, श्रीरामांची जशी पूजा अर्चा केली जाते, काल परवा अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं आगमन मोदी साहेबांनी केलं, आपण इथून त्यांना हात जोडले, ठीक आहे। मग याचा का गौतम बुद्धाचा किंवा बुद्धाचा द्वेष का, हे ह्या मुलाला खास म्हणजे विचारायचं आहे। परंतु हे सांगण्यासाठी मला 10 कोस तरी लांब जावं लागेल, कारण हे एवढे जमणार नाही सांगून ते, आणि त्याला उपयोग सुद्धा होणार नाही। दुसरा त्याचा प्रश्न आहे की जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध एकच असते, हा मग त्याचा अर्थ तोच आहे, भगवान बुद्ध आणि विठ्ठल जर एकच असतील तर विहारात बऱ्याच ठिकाणी पांडुरंगाला बुद्ध म्हटलं जातं, अनेक साधू संतांनी बुद्ध म्हटलं जातं। माझ्याही चॅनलचं नाव बुद्ध विटेवरी असंच आहे। नागपूरच्या आगलावे साहेबांनी मध्यंतरी वाद झाला होता असाच, त्याला साधक बाधक लोकांनी बोलले असे झालं तसं, तर तेही आपण सांगूया, कारण त्याच्यासाठी मला महायान पंथाकडे जावं लागेल, म्हणजे इसवी सन पूर्व 183-84-85 गाठावं लागेल पलीकडे। आणि विहारात भजन कीर्तन का होत नाही, किंवा कीर्तनात भगवान बुद्धांची कथा का सांगितली नाही। मस्त पोराने प्रश्न विचारला रे बाबा, तू प्रश्न मला चांगला विचारलेला आहेस, उत्तरही अगदी पटण्यासारखे देतो। तू एक प्रातिनिधिक स्वरूपाचा राहा, ओमकार चट्टा तू प्रातिनिधिक असा राहिलास, ठीक आहे, करतो सुरुवात मी माझ्या उत्तराला। जय हरी मंडळी हो। भगवान
शब्द कोणता आला त्यांचा पहिला? भगवान. भगवान म्हणजे भगवान 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 म्हणजे भग म्हणजे दुःख. मी एकच अर्थ सांगून राहणार नाही, 3 अर्थ आहेत त्याचे. भगवान भगवान, भग म्हणजे दुःख, वान म्हणजे नष्ट करणे. जो दुःख नष्ट करतो तो भगवान. दुसरा अर्थ, दुसरा शब्द घ्या. भग म्हणजे भाग्य, भाग्य म्हणजे दैव, दैव म्हणजे थोडक्यात श्रीमंती. आता वान आपण काय म्हणतो? वान, वान म्हणजे कमतरता, कमतरता अपुरेपणा. अरे तुला कशाची वान आहे? तुला कशाची वान आहे? मग आपण म्हणतो ना तू इतका श्रीमंत आहेस, तुला काय कमी आहे? 50 एकराचा ऊस आहे, त्याचा असं आहे तसं आहे, त्याला कसली वान आहे? वान म्हणजे कमतरता नसणे. तुला कसली वान आहे? वान म्हणजे वान म्हणजे कमतरता शब्द झाला. वान म्हणजे कमतरता. मग ज्याची कमतरता. आणि इकडे कुठला आला शब्द? भज. भज म्हणजे भक्ती, भक्ती भज म्हणजे भक्ती, भज भग म्हणजे भक्ती, भग म्हणजे दैव, भग म्हणजे दुःख. हे 3 अर्थ आहेत त्याच्यामध्ये. आता एका वाहनाचा अर्थ आपण पाहिला. एकाचा वाहन अर्थ कमतरता, एका वाहनाचा अर्थ सांगितला आपण नष्ट करणारा, हरणारा, नष्ट करणारा, हरणारा. अशा पद्धतीनं हे 3 अर्थ जर आपण जमा केले तर आपण कोणतो? भगवान म्हणजेच देव. आता एकेकाचं बघूया. आपला हा जो संप्रदाय आहे तो भागवत संप्रदाय आपण म्हणतो. आणि प्रामुख्यानं भागवत संप्रदाय हा बौद्ध धर्माच्या महायान पंथातून किंवा थोडक्यात पुढे चला झालं तर मंत्रयानातून हा शब्द आलेला आहे. भागवत इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी संसारथी सत्तादेव मनुष्यानं. तर पुढे पुढे महायान पंथाचे अनेक शाखा पडल्या गेल्या. माझे पाठीमागचे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा बाबानो, तुम्हाला सगळं येईल. तर मग किती कसे त्याचे गट पडले, कसे त्याचे प्रांत पडले, विभाग पडले. तर ऐका, शाक्त पूजा म्हणजे देवीची पूजा आली. आता ते कोणी त्याला अघोरी पंथ वगैरे म्हणेल शाक्त पूजा, हे तुम्हाला माहित आहे. ते कलगीतुरा, शिवशक्ती. शिव म्हणजे पुरुष, शक्ती म्हणजे स्त्री, हे लक्षात घ्या. मग जी देवीचीच पूजा आहे. मग ह्या देवीमध्ये आमच्या अनेक सगळ्या देवी आल्या. अगदी पार्वती माता आली, तुळजा भवानी आली, कोल्हापूरची आई आली, इकडं कारल्या लेण्यातली देवी आली, रेणुका माता आली. ही सगळी रूपं आहेत ना. ही सगळी रूपं जी आहेत ती बौद्ध धर्मातल्या महायान पंथातील जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानातून याची उत्पत्ती झालेली आहे. आणि ही पूजा जी आहे ती केवळ महामाया ही मुख्य देवता. महामाया ही भगवान बुद्धाची आई, जिचं कारल्याच्या एकविरामध्ये रूपांतरित झालेलं आहे. आजही तिथली मंडळी एकविरेला भगवान बुद्धाची आईच मानतात. आणि समस्त देवी देवता ज्या आहेत या सुद्धा सर्व तुम्हाला शाक्त पूजा याच्यामध्ये शक्तीपूजा. शाक्त म्हणजे शक्तीपूजा, शक्ती म्हणजे देवी, सारा सोपा अर्थ. तर शाक्त भागवत, भागवताचे प्रकार सांगतो तुम्हाला मी. शाक्त भागवत, शिवभागवत. भागवत शिवभागवत म्हणजेच शिवशंकर, हर आणि हरा, ते नंतर सांगू. शिव भागवत, त्याच्यानंतर जैन भागवत. ते म्हणतात जैन, हो जैन तरी वेगळा नाही ना, जैन हे आपलाच आहे ना.
आपल्या संस्कृतीचा आहे. आणि पुन्हा बौद्ध भागवत म्हणजे किती आले प्रकार, 5 वर आला. आणि शेवटचा वासुदेव भागवत. सांगा आता किती आले, 5 झाले का. शाक्य भागवत म्हणजे देवी भागवत, शिव भागवत, जैन भागवत, बौद्ध भागवत आणि वासुदेव भागवत. आमच्या संविधानकारानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं हिंदू धर्माची व्याख्या सांगताना संविधानामध्ये जैन, बौद्ध, शीख हे हिंदूंचेच अंग आहेत हे आवर्जून संविधानामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हा जर इतिहास क्रमाक्रमाने जर आपण पाहिला तर हे 5 भागवत दिसतील तुम्हाला. आणि या भागवत धर्माचा पाया घालण्याच्या कामी या 5ही प्रकारानं आपलं मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि जैन आणि बौद्ध आपल्याला भागवत घेण्यास सध्या जरी तयार नसतील तरी जर तुम्ही महायान पंथाकडे जर गेलात तर तिथं तुम्हाला बौद्ध, जैन हे भागवत तुम्हाला तिथं दिसतील. म्हणून काही लोक म्हणतात परंपरेने जे काय आलेलं असेल आजकालचं तर ते थोडंसं नकार देतात ना. कारण तो नकारी काय देतात तेही नंतर सांगतो. बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलंय की मी राम आणि कृष्णांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही, मी गौरी गणपती यांची पूजा करणार नाही, पण मी जर तुम्हाला जर त्याच्या पलीकडे महायान पंथाकडे नेलं ना तर तुम्हाला ते सगळं दिसेल. राम दिसेल, कृष्ण दिसेल, देवी भागवत दिसेल, शिव भागवत दिसेल, बौद्ध भागवत दिसेल. याला आपण बौद्ध भागवत म्हणूया. म्हणून हे इतिहासकारांनी ठेवलेली नाव आहेत, प्राचीन इतिहासकारांनी. म्हणून आपल्याला एक एक पाहायचंय. काय पाहायचंय तर या प्रत्येकानं भागवत, शाक्त भागवत, शिव भागवत, जैन भागवत, बौद्ध भागवत आणि वासुदेव भागवत या 5 प्रकारानं आपल्या संप्रदायाची निर्मिती कशी केली, वारकरी संप्रदायाची निर्मिती कशी केली बाबांनो. म्हणून आपला जो बेस आहे, आपला जो हा मूळ पाया आहे तो वारकरी संप्रदायाकडे आपल्याला घेऊन यायचा आहे. आणि त्याच्यासाठी ही सर्व खटाटोप आहे. म्हणून तुकोबा महाराजांनी देखील म्हटलेलं आहे. काय, तुकोबा महाराजांनी वेदाला नकार दिलेला आहे. वेदाला काय नकार दिला, इतिहास खूप आहे मोठा. वेदाला नकार दिला नव्हे, सर्व सकल संतांनी नकार दिलेला आहे. ज्यांनी काय ज्यांनी स्वीकारलाय तेही मी पुन्हा बोलण्याच्या ओघात सांगणार आहे बाबांनो. म्हणून भागवत धर्म जसा एक मताचा आहे, भागवत धर्म म्हटला शब्द मी, तर बाबांनो या धर्मातील आचार्यांपेक्षा म्हणजे कुठल्या वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्मामध्ये आम्ही आचार्य आमच्याकडे नाही. आचार्य हा कुठं लागला गेला पुन्हा तो शंकराचार्याकडे जावे लागेल मला पुन्हा. पण शंकराचार्याची मी वेगवेगळा ठेवतोय आणि मी आता माझे फक्त साधू संतांकडे येत आहे. तर या धर्मातील आचार्यांपेक्षा संतांवर जास्त आम्ही भर दिलेला आहे. कारण विष्णू हा भागवतामध्ये घेतला गेला. वास्तविक पाहता विष्णू याला भागवताकडे मर्ज करण्यात आलं, घेतला गेला मला हवंय तर. आणि विष्णू पुराण म्हणजे हे जे वाक्य, हे जे संदर्भ आहे तो विष्णू पुराणामध्ये तुम्हाला आलेला आहे. म्हणून वेदातील रुद्र आणि मरुत ही देवदेवता यांचा संबंध जरी शिवाशी पोहोचत असला तर शिव ही शक्ती, शिवशक्ती, तर शिव हे प्रामुख्याने तुम्हाला द्रविडाकडे दिसेल. म्हणजे आर्य आले उत्तरेकडून तर द्रविड जसे जसे आर्य वरून आले तसे तसे मूळच्या इथले मूळवासी हे खाली खाली सरकत गेले. कर्नाटकापासून खाली तेलुगू, कर्नाटक, तमिळ वगैरे, त्याला आपण द्रविडियन म्हणतो. द्रविडियन ही संस्कृती प्राचीन संस्कृती आहे, ही मूळची संस्कृती आहे. या दोघांचा संगम
मी घालून देणार आहे, पण इथं टाइम संपलेला आहे. याच्यानंतरचं कथन माझं उद्या वाचा. 15 मिनिटं झाले. जय भीम, जय भीम, जय भीम.